नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे शहराचा मानबिंदू म्हणून राम गणेश गडकरी रंगायतांकडे पाहिलं जात आहे. या नाट्यगृहाचा कायापालट करण्यात येणार आहे. रंगायतांच्या कामासाठी आवश्यक असलेला निधी राज्य सरकारकडून पालिकेला प्राप्त झाला आहे. त्यानुसार 2 ऑक्टोबरपासून गडकरी रंगायतांच्या प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच दुरुस्तीच्या कामासाठी 3 महिने गडकरी नाट्यगृह बंद राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राम गणेश गडकरी रंगायतन हे शहराच्या मध्यवर्ती भागात उभारलं आहे. नाट्यगृह मध्यवर्ती आणि रेल्वे स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरती आहे. त्यामुळे ठाण्यासह आजूबाजूच्या परिसरातील रंगप्रेमी नाट्यप्रेमी आवर्जून या ठिकाणी येत असतात. आवडते लाभ नाटक, शास्त्रीय संगीत कार्यक्रम, सुरमई गाण्यांच्या मैफिलीचा अनुभव घेण्याकरिता इथे आवर्जून नागरिक येतात. या ठिकाणी येणाऱ्या प्रेक्षकांमध्ये तरुणांपासून वयोवृद्धपर्यंत नागरिकांचा समावेश असतो. त्यातच गडकरी रंगायतांचे स्ट्रक्चरल ऑडिट केलं. त्यात मूळ वास्तू सुस्थितीत असून अंतर्गत रचना सुविधा यात आमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानुसार रंगायतांच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव ठाणे महानगरपालिकेने राज्य सरकारकडे दिला होता. त्याला मंजुरी मिळाली असून 8 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मला सुशील बोलवलं टॅग दिला ना, त्याचे आभार मानले. कोणाला एंट्री नाही, रोजी कोणाला बाहेर. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. भारतीय लघु उद्योगाचे पितामह डॉक्टर मधुसूदन दत्ता अप्पासाहेब खांबोटे, संस्थापक ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन व चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते टीसा हाऊस खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीमध्ये झाले. यावेळी मंचावरती मुख्यमंत्र्यांसोबतच सुजाता सोपारकर अध्यक्षा टीसा, तसेच खासदार नरेश मस्के, कोसियाचे अध्यक्ष संदीप पारीख, राम रेपाळे, एकनाथ भोईर, सुनील कुलकर्णी, टीसा व केशव कुलकर्णी सदस्य, आशिष शिरसाट, गोविंद सिंग. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एकनाथ सोनवणे यांनी केलं. याप्रसंगी परंपरेनुसार मुख्यमंत्र्यांचं औक्षण करण्यात आलं. संस्थेच्या अध्यक्षा सुजाता सोपारकर यांनी मुख्यमंत्र्यांचे व सर्व उपस्थितांचे स्वागत केले. MSMEचे वागळे स्ट्रीटमधील भूखंडधारकांचे ज्वलंत प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. तसेच मुख्यमंत्र्यांना उद्योगांच्या प्रश्नांबाबत विस्तृत निवेदन लेखी स्वरूपात देखील देण्यात आले. मुख्यमंत्री महोदयांनी उपस्थित उद्योजकांना संबोधित करत आश्वासित केलं की आपले सरकार उद्योग आणि रोजगार वाढीसाठी काम करत आहे. राज्य उद्योग वाढीसाठी आघाडीवरती आहे. सेमीकंडक्टर उद्योग देखील महाराष्ट्रात आला असून मोठी गुंतवणूक राज्याने खेचून आणली आहे. त्यामुळे येथील एकही उद्योग विस्थापित होणार नाही असं त्यांनी सांगितले. हिंदी मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा 14 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या वर्षीपासून गंधार बालकलाकार पुरस्कार सुरू केला असून यंदाचा पुरस्कार स्पृहा दळी हिला देण्यात येणार आहे. गंधार या बालनाट्य संस्थेच्या वतीने गंधार गौरव सोहळ्याचं दरवर्षी आयोजन केलं जातं.
यंदाचं हे 90 वर्ष आहे. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, विद्या पटवर्धन, दिलीप प्रभावळकर, अशोक समळ, नरेंद्र आंगणे, अतुल परचुरे, सचिन पिळगावकर, गेल्या वर्षी महेश कोठारे, आतापर्यंत गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते गोखले यांना देण्यात येत आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ साहित्यक प्राचार्य प्रदीप ढवळ, ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते गोखले यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. यावेळी बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष नीलम शिर्के सामंत देखील उपस्थित राहणार आहेत. आज अतुल परचुरे यांच्या आमच्या मित्राच्या निधनाची दुःखद किनार खरं तर या सगळ्या पत्रकार परिषदेला होती, परंतु आम्ही सगळ्यांनी मिळून नंतर असा निर्णय घेतला की जाहीर केलेला जो कार्यक्रम आहे रद्द करणं हे अतुलला सुद्धा आवडलं नसतं. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की पत्रकार परिषद घ्यायची. तर आजची पत्रकार परिषद होती गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्याच्या संदर्भामध्ये. गंधारी संस्था गेली 8 वर्ष गंधार गौरव पुरस्कार एका मान्यवर कलाकाराला देत असते. आणखी दाखल काही नावं घ्यायची म्हटली तर रत्नाकर मतकरी सर, विद्याताई पटवर्धन, अतुल परचुरे, महेश कोठारे, सचिनजी पिळगावकर अशा अनेक मान्यवरांना हा गंधार गौरव पुरस्कार दिलेला आहे. आणि या वर्षीचा गंधार गौरव पुरस्कार जो आहे तो असेच आपल्या सगळ्यांचे लाडके कलाकार विजय गोखले यांना जाहीर करण्यात आलेला आहे. तर तो जाहीर करण्यासाठी आणि गंधारचे इतर उपक्रम किंवा गंधारची बाकी चालू असलेल्या काही ऍक्टिव्हिटीज, युवा पुरस्कार हे सगळे जाहीर करण्यासाठी किंवा काही पुरस्कारांची नॉमिनेशन्स जाहीर करण्यासाठी ही पत्रकार परिषद होती. आणि माझ्या मते ती अत्यंत यशस्वी झालेली आहे. आणि पत्रकार सुद्धा चांगल्या संख्येने हजर होते. आणि ढवळ सर प्रत्यक्ष व्यासपीठावर होते ते सुद्धा, आणि मी सुद्धा गंधारची फार जवळून आम्ही परिचित म्हणण्यापेक्षा या संस्थेचा उदय जो आहे तो मी पाहिलेला आहे. त्यामुळे खूप छान वाटत होतं. आणि हे पुरस्कार जाहीर करताना सुद्धा मला खूप आनंद झाला. आज मला असे आनंद होतो यासाठी, कदाचित तुम्हा पत्रकाराने माहित नसेल की आताच महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक मंडळाचा उपाध्यक्ष म्हणून माझी निवड झाली. आणि योगायोगाने आजच्या ह्या गंधार गौरव पुरस्कारासाठी म्हणून आपल्या समोर पत्रकारांसमोर बोलत असताना एक मनापासून आनंद होतो. हे 90 वर्ष असून सत्कार मूर्ती म्हणून विजय गोखले असते. ज्येष्ठ नाटककार, अगदी लहानपणापासूनच ज्यांनी मराठी रंगभूमीवरती काम केलेलं असं हे व्यक्तिमत्व, आणि ज्याच्या घरातच नाटक होतं अशा ह्या कलावंताचा सन्मान होतोय. आणि तो सन्मान दिला जाणार आहे तो राजदत्त यांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला जाणार आहे. 14 नोव्हेंबरला ठाण्यामध्येच होती. आणि या कार्यक्रमाला अरुण नलावडेजी असतील, अशोक पत्की असतील, अनेक मान्यवर मंडळी या पुरस्कारासाठी हजर राहणार आहे. या गंधार पुरस्कार सोहळ्याला गंधार युवा पुरस्कार देखील दिला जातो. तोही मी आपल्या समोर जाहीर करतोय. जान्हवी किल्लेदार, गौरव मोरे आणि अंशुमन मोरे गंधार बालनाट्य संस्था पुरस्कार, दिलीप नाईक नटराज थिएटर पुणे आणि गंधार बालकलाकार पुरस्कार म्हणून स्पृहा विनय दळवी यांना दिलं. खरं म्हणजे हे 8 वर्ष असून अशा प्रकारे बालरंगभूमीवरती काम करणाऱ्या या ज्येष्ठांचा आणि श्रेष्ठांचा तर सन्मान केला जाणार आहे. पण त्याचबरोबर नव्या कलाकारांना उमेद मिळावी, कलाकारांना संधी मिळावी यासाठी गंधार गौरव हा पुरस्कार 14 नोव्हेंबरला ठाण्याच्या गजातील याच जागेवरती, आणि इलेक्शनचा काळ जवळ आलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, किंवा काशीनाथ घाणेकरमध्ये हा केला जाईल. धन्यवाद. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवरती ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगार यांच्या अध्यक्षतेखाली विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आज संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुंगे, आचारसंहिता कक्ष प्रमुख नोडल अधिकारी विजयसिंह देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, MCMC कमिटी सदस्य सचिव तथा नोडल अधिकारी मनोज शिवाजी सानप, खर्च नियंत्रण समितीचे नोडल अधिकारी श्री उबाळे, सूर्यवंशी बुरुडकर, आचारसंहिता कक्ष सहाय्यक नोडल अधिकारी सुकेशनी पगारे, तहसीलदार सायली भगत, प्रदीप कुडाल व विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी येथे उपस्थित होते. आपल्या सर्वांना कल्पना आहे की काल माननीय भारत निवडणूक आयोगाचे माननीय मुख्य निवडणूक आयुक्त यांनी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा केलेली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी कालपासूनच सुरू झालेली आहे. काल भारत निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रामध्ये एकाच टप्प्यामध्ये सर्व 288 विधानसभा मतदार संघाचं मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याचा कार्यक्रम सविस्तर कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. त्या कार्यक्रमानुसार 22 ऑक्टोबर 2024ला नामनिर्देशन पत्र दाखल करायला सुरुवात होणार आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे 29 ऑक्टोबर. नामनिर्देशन पत्राची छाननी 30 ऑक्टोबर 2024 बुधवारी होणार आहे.
नामनिर्देशन पत्र पाठीमाग नॉमिनेशन पेपर्स विड्रॉ करण्याचा जो कालावधी आहे तो 4 नोव्हेंबर या दिवशी आहे आणि मतदान 20 नोव्हेंबर 2024 बुधवारी असणार आहे आणि नंतर 2 दिवसानंतर मतमोजणी 23 नोव्हेंबर 2024 या दिवशी होणार आहे. जिल्ह्यामध्ये मतमोजणी, मतदान प्रक्रिया, मतदान कर्मचारी, मतदान केंद्र, मतदार यादी या सर्व बाबींसाठी प्रत्येक विभागनिहाय नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली गेलेली आहे. तसं आदर्श आचारसंहितेच्या संदर्भामध्ये हा महत्वाचा विषय आहे आदर्श आचारसंहिता. तर त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्वच अर्थानं मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये राजकीय पक्षांनी काय करावं, उमेदवारांनी काय करावं, शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी काय करावं, कोणती कामं घ्यावीत, डूज अँड डोंट्स काय आहेत याच्या संदर्भातले सविस्तर निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिलेले आहेत आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक अधिकारी नियुक्त केला गेलेला आहे आणि जिल्हा स्तरावरून त्याचं सहनियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरीय अधिकारी विजय देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली ते टीम काम करते. या पद्धतीनं अपेक्षित असं आहे की आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये पैशांचा दुरुपयोग मतदारांना प्रलोभन देण्यासाठी झाला नाही पाहिजे. तो होत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याच्या संदर्भातले निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले गेलेले आहेत. त्याशिवाय मद्याचा वापर, नार्कोटिक्स आणि ड्रग्ज, शस्त्रांचा गैरवापर या संदर्भातही पूर्णतः प्रतिबंध लागू करण्यात आलेले आहेत आणि याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जे वेगवेगळे IT ऍप्लिकेशन्स आहेत, सी विजिल सारखं असेल, NGSP असेल, याच्या माध्यमातून लोकांना सक्षम करणे किंवा इनॅबल करणे, इनॅबलमेंटचं इन्व्हायरमेंट इकोसिस्टम आपण तयार करून दिलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून भारत निवडणूक आयोगाची अशी अपेक्षा आहे की अत्यंत फ्री अँड फेअर आणि लेवल प्लेइंग फील्ड सगळ्याच राजकीय पक्षांना या माध्यमातून मिळालं पाहिजे आणि त्याची आम्ही निश्चितपणाने जिल्ह्यामध्ये प्रयत्न करणार आहोत. निवडणूक खर्चाच्या बाबतीमध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक खर्च नियंत्रण किंवा खर्च सहनियंत्रण करणाऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली गेलेली आहे आणि जिल्हा स्तरावरूनही त्याची सहनियंत्रण केलं जाणार आहे. जिल्हा स्तरावरून सहनियंत्रण करण्यासाठी 3 लोकसभा मतदारसंघनिहाय जे 3 लोकसभा मतदारसंघ आहेत जिल्ह्यामध्ये त्या प्रत्येकासाठी एक नोडल ऑफिसर आणि 18 विधानसभा मतदारसंघासाठी 18 अधिकारी नोडल अधिकारी नियुक्त केले गेलेले आहेत. मतदाराची संख्या याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जिल्ह्यामध्ये 71,55,728 एवढे मतदार आहेत. 38,13,264 पुरुष मतदार आहेत. 33,41,070 हे स्त्री मतदार आहेत. 1,394 एवढे ट्रान्सजेंडर आहेत. जेंडर रेशिओ जो आहे महिला मतदारांची या वर्षामध्ये मतदार नोंदणीमध्ये वाढ झालेली दिसून आलेली आहे आणि त्यामुळे जेंडर रेशिओ 876 पर्यंत आपला जिल्ह्यातला वाढलेला आहे. सैनिक मतदार 1,599 आहेत. NRI मतदार 977 आहेत. 18-19 मध्येही जो मतदाराची संख्या आहे, एनरोलमेंट आहे, ते वाढलेलं आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.